सरकारच्या मोफत योजनांवरून सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढले। त्यामुळे लाडकी बहीणसारख्या अनेक मोफत योजनांना ब्रेक लागणार का असा प्रश्न उपस्थित झालाय। अशा योजनांमुळे सामान्य नागरिकांना फुकटची सवय लागत असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय। लाडकी बहीण योजनेवरून सुप्रीम ताशेरे। लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागणार। मोफत योजनांवरून सुप्रीम कोर्टाकडनं कान उघाडणी। निवडणुकांपूर्वी राजकीय पक्षांकडनं होणाऱ्या मोफत योजनांच्या घोषणांवर सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढलेत। मोफत योजनांमुळे सरकारवर आर्थिक ताण तर सामान्य नागरिकांना फुकटची सवय लागल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय। नागरिकांना मोफत धान्य आणि पैसा दिल्यानं काम करावं वाटत नाही। देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणा अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं राजकीय पक्षांवर ताशेरे ओढलेत। कोर्टाच्या ताशेऱ्यांमुळे महाराष्ट्र सरकारच्या मोफत योजनांवर संक्रांत येईल अशी चिन्ह आहेत। सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, आनंदाचा शिधा, लाडका भाऊ योजना आणि मुंबईतल्या 5 टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोल माफी अशा मोफत योजना सुरू आहेत। कोर्टानं सुनावल्यानंतर शिवसेनेनं वेगळाच पवित्रा घेतलाय। गरजूंसाठीच या योजना असल्याचं शिवसेनेनं सांगितलंय। काही गोष्टी अशा आहेत की माझी लाडकी बहीण योजना ही बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेली योजना आहे। त्याच्यामुळं मी मागच्या वेळी 2 जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, यावेळी देखील एका जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। जोपर्यंत DPCमध्ये कट लागलेला कुठं दिसत नाही तोपर्यंत आपण असं मानू शकत नाही की कुठं याचा परिणाम झाला आहे। उलट मला असं वाटतं की मागच्या वेळी महाराष्ट्रामध्ये जे 16,000 कोटी रुपये DPCला वाटप करण्यात आले होते ते यावेळी अजितदादांच्या नेतृत्वाखाली 20,000 कोटी होणार आहे। याचा अर्थ कुठेही कपात होते असं वाटत नाही। लाडकी बहीण योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतल्याचं उघड झालंय। परराज्यातील महिलांच्या नावावर अर्ज करून पैसे लाटल्याचा प्रकारही उघड झाला होता। सरकारच्या वतीनं आम्ही यामधले गैरप्रकार रोखत असल्याचं शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी म्हटलंय। गरजू लोकांकरताच ही योजना आहे। गरजू लोकां त्याचा फायदा घेत आहेत। काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जर काही गोष्टी घडल्या असतील तर ती रद्दही करतोय ना आम्ही त्यांचं। ज्यांनी 4 व्हीलर आहे त्यांनी फॉर्म भरला लाडकी बहीण योजनाचा, आम्ही म्हणतोय का की तो त्यांना पण द्या? आम्ही म्हणतोय त्याच्यावरती कारवाई करा। विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकारनं आणलेली लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली। महायुतीला सत्तेचा सोपान गाठण्यास लाडक्या बहिणींनी मदत केल्याचा दावा निकालानंतर करण्यात आला। मात्र याच योजनेवरनं आता सुप्रीम कोर्टानं सरकारचे कान टोचलेत। येत्या काळात फुकट योजना बंद होण्याची भीती सामान्यांना वाटू लागली आहे। उर्वशी खोना, झी 24 तास, दिल्ली।